मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे। काल वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार होती। कालची बैठक ही रद्द झाल्याने आज बैठक होण्याची शक्यता आहे। आज तिन्ही नेते बैठक घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचं आता समोर येत आहे। काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार होती, मात्र ही बैठक रद्द झालेली आहे। तर आज ही बैठक होण्याची शक्यता। या बैठकीमध्ये आता काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचं लक्ष असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कालची बैठक रद्द झाली, आज ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री हे दरेगावी गेले होते, ते पुन्हा या आपण पाहतोय मुंबईमध्ये जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना ते पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतलेले आहेत। बैठक होणार आहे, आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच आपण बघतोय नीलम की काल पर्यंत 2 दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावामध्ये गेलेले होते। खरं तर ते दरे गावामध्ये गेले त्याच्यावरूनच अनेक प्रश्न उपस्थित झाले। यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कुठेतरी मदत करतायत का मनोज जरांगे पाटलांना, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता। मात्र आपण बघतोय की दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच जात असतात। गणेश उत्सवाचा काळ आहे, 2 दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी ते गेले असल्याची माहिती मिळते। मात्र आता जर आपण बघितलं एकंदरीत तर ते पुन्हा आलेले आहेत। काल खरं तर ही बैठक होणार होती, दरे गावातनं निघायला त्यांना उशीर झाला, त्यामुळे इथे पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे काल ही बैठक होऊ शकली नाही। मात्र आज ही बैठक होणार आहे आणि हे तिघही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या बैठकीत उपस्थित असतील। त्याचबरोबर विखे पाटलांबरोबर देखील चर्चा होईल, गिरीश महाजनांबरोबर चर्चा होईल, शिंदे समिती याबाबत चर्चा करताना पाहायलाच मिळते। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात चर्चांना हालचाली आलेल्या पाहायला मिळतात, वेग आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज या चर्चेमधनं नेमका काय तोडगा निघतोय हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। नीलम, भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।